आई काय करतेस तू? तू तू ग्रंथाला हात का लावलास आई? आई मी तुला काय सांगितलं होतं? काही झालं तरी तू ग्रंथाला हात नाही लावायचास. का करतेस असं तू? आधी नेत्राच्या जीवाला धोका आहे, तिला त्रास झालेला मला नाही सहन होणार म्हणून करत होते मी. बरोबर आहे आई, पण तू का हात लावलास ग्रंथाला? असं करायला नको होतंस तू. नेत्रा, हा ग्रंथ तुला नक्की आमच्याच वॉर्डरोब मध्ये ठेवायचा. शुअर आहेस तू? हो बाबा. मग मला एक कळत नाही की तुला रुपालीच्याच रूम मध्ये का ठेवायचा ग्रंथ? रिस्क आहे. म्हणजे आपण जवळजवळ शिकाऱ्याला शिकार तोंडाशी आणून देतोय. बाबा, रुपाली बाईसाहेब जीवाचं रान करून हा ग्रंथ घरभर शोधतील, पण त्या स्वतःच्याच खोलीत नाही शोधणार. आणि मला तेच हवंय. यानेच हा ग्रंथ सुरक्षित राहील. ग्रंथ कुठे आहे आई? नव्हताच त्याच्यात ग्रंथ. नेत्रा, ग्रंथ ग्रंथ सुरक्षित ठिकाणी आहे. मला वाटलंच होतं की रुपाली बाईसाहेब माझ्या काळजीपोटी ग्रंथ मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. म्हणून मी आधीच ग्रंथ सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलाय. रुपाली, तू असं का केलंस? हे मला मान्य आहे. तुला नेत्राची काळजी वाटते, मी समजू शकतो. थँक्यू. पण जर का तू ग्रंथाला हात लावला असतास आणि तुला काही झालं असतं तर आम्ही कोणाकडे पाहिलं असतं? मी तुला हात जोडून विनंती करतो, पुन्हा असं करू नकोस. आधी आधी मी नेत्राच्या काळजीपोटीच करत होते रे. आई, तू पुन्हा असं काही करशील ना तर तुला शपथ आहे माझी. रुपाली, तुला नेत्राची काळजी वाटते हे मी समजू शकतो, पण पुन्हा काही असं करण्याचा विचार सुद्धा मला ताणू नकोस. कितीही संकट आली तरी नेत्राला काही होणार नाही. आपण तिला काही होऊ द्यायचं नाही, नाही का?
आईला नेत्राची काळजी वाटते म्हणून आई असं वागते. पण नेत्रा, बरं झालं तू ग्रंथ इथून हलवलास ते. आज आई तुझ्यामुळे सेफ आहे. थँक्यू. पण तू ग्रंथ इथून हलवलास कधी आणि कुठे आहे तो ग्रंथ? ते काल नाही नाही काय? नेत्रा, नाही. तू तू मला सांगूच नकोस तो ग्रंथ कुठे काय. मी नाही विचारत तुला, कारण तू जर मला सांगितलंस ग्रंथ कुठे आणि आईने मला पुन्हा विचारलं तर मला खोटं नाही बोलता येणार. त्यापेक्षा मला माहितीच नसेल ग्रंथ कुठे आहे तर आईला उत्तर द्यायचा प्रश्नच येत नाही. तू सेफ ठेवलास ना ग्रंथ? मग ठीक आहे. आय ट्रस्ट यू. आई सेफ राहायला हवी. ग्रंथ कुठे आहे? शोधतेस ना, बघ सापडेल. बऱ्या बोलानी सांग, नाहीतर नाहीतर काय. झालं समाधान तुमचं? एवढी मेहनत घेतली तुम्ही तो ग्रंथ शोधण्यासाठी, काय झालं? बाईसाहेब, तो देवी आईचा ग्रंथ आहे आणि देवी आई तो ग्रंथ तुमच्यासारख्या राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या हाती लागूच देणार नाही. कितीही प्रयत्न करा, आता तो ग्रंथ तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला कदाचित वाटत असेल की मी मुद्दाम तो ग्रंथ तुमच्यापासून लांब ठेवते, पण तसं नाहीये. मला खरंच तुमच्या जीवाला धोका निर्माण झालेला नकोय, कारण अद्वैत साहेबांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरचा हा असत्याचा मुखवटा जोपर्यंत मी फाडत नाही ना, तोपर्यंत मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. आज ड्रॉवर फोडलात तुम्ही, उद्या जग इकडचं तिकडे कराल, पण देवी आईचा ग्रंथ तुम्हाला मिळणार नाही.
कॉफी. थँक्यू. तुम्ही असतानाच आबांशी बोलते. त्यांचा येईल फोन थोड्या वेळात. आपल्याला लवकरात लवकर निघायला हवं. हे रहस्य उलगडायलाच हवं. रुपालीला डिवचलंय आपण. आता ती शांत बसणार नाही. त्यांनी इतक्या सहजासहजी माघार घेणं शक्यच नाहीये. आता कुठे ती? मगाशी मी त्यांना बाहेर जाताना पाहिलं. अधोक्षजलाच भेटायला गेली असणार. ग्रंथ चोरायची तयारी करायची असेल. तिला काय करायचंय ते करू दे. आपण सावध राहायचं. आणि मुख्य म्हणजे मला या कामात कुठलाही अडथळा नकोय. हॅलो. हा बोल नेत्रा, काय बोलायचं होतं? इंद्राणी आत्या सुद्धा माझ्या सोबत आहेत. आता आम्ही आणखी नाही थांबू शकत. आम्हाला यावंच लागेल. अगं पण गावकऱ्यांचा त्रास होईल ना. पण आता थोडा धोका तर पत्करावाच लागेल ना. आणि खरंच आता दुसरा काही पर्याय नाही आणि तेवढा वेळ सुद्धा नाहीये आमच्याकडे थांबण्यासाठी. नेत्रा, ग्रंथ गेल्यापासून गावकऱ्यांचं तुझ्याविषयी जे मत झालंय त्यामुळे सगळं बरोबर आहे. पण आम्ही घेऊ ना. आम्ही पूर्ण काळजी घेऊ. नाही ग नेत्रा, माझं मन नाही तयार होत आहे. ठीक आहे, कधी येणार आहात तुम्ही वावशीला? उद्या सकाळी. ठीक ठीक आहे, आम्ही उद्या सकाळीच निघतो. निघाल्यानंतर फोन करते. बर. उद्या सकाळीच जायला निघतायत दोघे. पण कुठे? काय रहस्य उलगडायचंय दोघींना? सूक्ष्मोक्ष लावायलाच हवाय. नाही 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 ताई नाही. परत परत काय? पण ती ऐक ना रे, ऐक. सांगते तेवढं कर. हे घे. हे बघ, ग्रंथ शोधायची जबाबदारी माझी. ते मी करेनच. पण ही बाकी सगळी मदत आहे ना, ती मला लागेल तुझी. प्लीज. नेत्रा आणि इंद्राणी काहीतरी मोठं करणार आहेत. काहीतरी रहस्य आहे. कुठेतरी जाणार आहेत त्या. कुठे जात आहेत? वाबोशीला जात आहेत की आणखी कुठे जात आहेत मला नाही माहिती. काहीतरी गूढ आहे बंटी, जे तुला शोधायचंय. पंचपेटिका या संदर्भातच आहे काहीतरी. पंचपेटिका काय प्रकरण आहे नवीन? माहित नाही रे बंटी, पण नक्कीच ग्रंथाशी संबंधित आहे ते. हे बघ बंटी, नेत्राला वाचवण्यासाठी आटापिटा चाललाय ना सगळ्यांचा, पण मी ते नाही होऊ देणार. त्याकरता मी वेषांतर कशाला करायला पाहिजे? असंच जाईन ना त्यांच्या मागे. अरे नाही, इंद्राणीला माहितीये तू आहेस ते. तिने सांगितलं असेल सगळ्यांना. अडकशील उगाचच. मी सांगते ते ऐक. हे जे कपडे दिलेत ना ते घालून जा. नेत्रा आणि इंद्राणीच्या मागे जा. त्या काय करतात, कुठे जातात ते सगळं बघ आणि मला सांग. त्या दोघी बाहेर आहेत तोपर्यंत मी घरात ग्रंथ शोधेनच. रुपाली म्हात्रे, युद्ध नाही महायुद्ध सुरू झालंय तुझ्या अस्तित्वाचं. हे महायुद्ध जिंकायचंय. कारण हरणं हा शब्दच रुपाली म्हात्रेला माहित नाही. आता वाटेल ते होऊ दे, पण मी मागे हटणार नाही. अद्वैत, नेत्राचा जीव जाणार म्हणजे जाणारच. आई, काय झालं? हं? आई प्लीज अशी अपसेट नको होऊस ना तू, प्लीज. मी फारच काहीतरी विचित्र वागले ना. म्हणजे नको होतं असं वागायला. ड्रिलिंग मशीन आणि माझी मलाच लाज वाटते. आधी काय विचार करत असतील घरातले सगळे लोक माझ्याबद्दल. आई, जेव्हा आपल्याला एखाद्याची खूप काळजी वाटते तेव्हा आपण असं एक्स्ट्रीम वागतो. इट्स ओके. तू नेत्राची काळजी वाटते म्हणून केलंस ना हे सगळं. मग तो कोणाला काय वाटेल याचा विचार नको करत बसू तू. तसं नाही रे आधी.
बाबांना जाऊन काहीच दिवस झालेत आणि बघितलंच ना, घरात पुन्हा हे सगळं असं सुरू झालंय. घरातलं वातावरणच बदललंय. मला हे असं घर असेल ना तर अस्वस्थ वाटायला लागतं. हे घर हेच सर्वस्व आहे आधी माझं. आई मला कळतंय. नाही कळत आधी, नाही कुणालाच कळत नाही, कुणीच समजून घेत नाहीये मला. आई प्लीज असं नको ना बोलूस तू प्लीज. वाईट कुठल्या गोष्टीचं वाटतं माहितीये का आधी? कुणी विश्वासातच घेत नाहीये मला. ग्रंथ घरातच होता ना, घरातच होता, पण कोणीच सांगितलं नाही मला. का? तुम्हाला वाटतं ना त्यामुळे मला त्रास होईल? मी नसते गेले ग्रंथाजवळ, मी हातही लावला नसता त्याला. पण तुम्ही सांगायला हवं होतं ना. सांग ना मला, मला सांग ग्रंथ कुठे. मी फिरकणार सुद्धा नाही. प्लीज सांग. मला नाही माहिती आहे. तुला माहित नाही आधी ग्रंथ कुठे? मला खरंच माहिती नाहीये आणि मला ते जाणून सुद्धा घ्यायचं नाहीये. तू सुद्धा ही ग्रंथाबद्दल सगळं विसरून जा. नेत्रा आणि इंद्राणी आत्या जे काम करतायत ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं एवढीच प्रार्थना कर. कारण आपण फक्त तेवढंच करू शकतो, प्रार्थना करणं. आय होप हे सगळं सुरळीत पार पडावं आणि लवकरात लवकर नेत्रावरचा मृत्यूयोग टाळावा. हो रे आधी, खरंच. पण आई तोपर्यंत तू प्लीज अशी अपसेट नको होस. तू तुला असं सॅड बघितलं ना की मला खूप वाईट वाटतं. चल मग आता हस बघू छान. हस ना, छान हस. येऊ मी. काळजी घे. नेत्रा, इंद्राणी, तुम्हाला काही मदत लागली, गरज लागली, मला लगेच फोन करा. आत्या, नेत्रा खूप हट्टी आहे, पण तुम्ही जाताय तिच्या बरोबर. तिथे काही रिस्क वाटली ना तर लगेच परत फिरा. नेत्राच ऐकत नका बसू तुम्ही. साहेब, तुम्ही नका काळजी करू, काही नाही होणार. नेत्रा, तुम्ही कशासाठी चालला आहात, कुठे चालला आहात मला माहिती नाहीये आणि मी विचारणार सुद्धा नाहीये. पण तुम्ही ज्या कामासाठी चालला आहात ते काम किती रिस्की आहे हे मला माहिती आहे. आपल्या लग्नात सगळ्यांनीच अनुभवलंय ते. फक्त तुम्ही दोघी नाही म्हणताय म्हणून आम्ही तुमच्या बरोबर येत नाही होत. पण तिथे काही प्रॉब्लेम आला तरी फोन करा, आम्ही लगेच निघतो इथून. आणि नेत्रा, इंद्राणी आत्यांना सोडून तू एकटीने कुठेही जायचं नाहीयेस. प्रॉमिस कर मला. नाही जाणार. नेत्रा, डबा. डबा? माझ्याकडून बाकी काही मदत नाही होऊ शकत, पण हा जेवणाचा डबा घ्या. जेवून घ्या. घाई गडबडीत उपाशी राहू नका. वेळेवर जेवा. काकू, तुम्ही कुठे जाताय, कोणत्या कामासाठी जाताय मला काहीच माहित नाहीये, पण मी देवाकडे प्रार्थना करेन की तुम्ही ज्या कामासाठी जाताय त्याच्यात तुम्हाला यश मिळू दे. थँक्यू. निघायचं? बाबा नमस्कार करता. काळजी. काकू, अगं, काळजी घे. येते. नेत्रा, मी वाट पाहतोय. लक्षात ठेव.
चला.